आणि नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आज निकाल अपेक्षित आहे। प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय आज आपला निकाल सुनावेल। या घोटाळ्यात काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार प्रमुख आरोपी असून त्यांच्यासह रोखे बाजारातील काही तत्कालिक रोखे दलाल सुद्धा आरोपी आहेत। रजत वशिष्ठ माहिती देतील। रजत, काही दिवसांपूर्वी हा निकाल पुढे ढकलण्यात आलेला होता। आज निकालाची शक्यता कितपत आहे? काय आहे सगळं प्रकरण? ज्ञानदा, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी 30 नोव्हेंबरपर्यंत निकाल द्या अशी एक डेडलाईन दिलेली होती आणि त्याच्यानंतर नागपुरातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने 28 नोव्हेंबरला या प्रकरणाचा निकाल देण्याचे निश्चित केले होते। मात्र त्या दिवशी सर्व आरोपी जे आहेत ते उपस्थित नव्हते न्यायालयामध्ये आणि त्यामुळे निकाल देण्याची जी तारीख आहे ती पुढे ढकलण्यात आली होती। सर्वोच्च न्यायालयाची त्यासाठी परवानगी घेण्यात आली होती। त्याच्यानंतर 18 डिसेंबर रोजी हा निकाल देणं अपेक्षित होतं। मात्र त्या दिवशी पण सर्व आरोपी जे आहेत ते न्यायालयात उपस्थित नव्हते आणि त्यामुळे अखेरची तारीख म्हणून न्यायाधीशांनी 22 डिसेंबर म्हणजे आजची तारीख निकाल सुनावण्यासाठी दिलेली होती। त्यामुळे आज निकाल येणं अपेक्षित आहे। वर्ष 2001 चा संपूर्ण प्रकरण आहे। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुनील केदार अध्यक्ष असताना बँकेची जवळपास 150 कोटी रुपयांची रक्कम जी आहे ती रोखे बाजारात गुंतवण्यात आलेली होती। मात्र त्या ठिकाणी गुंतवलेली रक्कम कधीच बँकेला परत मिळाली नाही आणि त्याचा काही लाभही बँकेला मिळालेला नाही आणि त्याच्यामुळे त्या संदर्भात तक्रार झालेली होती आणि सीआयडी मार्फत चौकशी होऊन चार्जशीट दाखल झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकरण तेव्हापासून न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। धन्यवाद रजत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।